नो हेल्मेट नो पेट्रोल या धोरणाबाबत सरकारमध्येच गोंधळ असल्याचं समोर आलंय। एकीकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा करून टाकली आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय। पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोलसाठी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय। विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या धोरणाला विरोध केलाय। निर्णयातून पळवाटा काढला जातील असं अजित पवार म्हणाले। माझी विनंती एवढीच आहे की चेष्टा चाललेली आहे। हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोलच देणार नाही हे कशामध्ये बसत नाही। ठीक आहे, हेल्मेट असलं पाहिजे, त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही। परंतु दुचाकी वाहनांच्या मध्ये आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशन मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये सरकारने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि 1 ऑगस्टच्या आत ह्याच्याबद्दलचा निर्णय झाला पाहिजे। आम्हाला तर अशी माहिती मिळाली की रावते साहेबांनीच ह्याच्यात खूप आग्रह धरला, मुख्यमंत्र्यांचा या गोष्टीला विरोध होता अशी पण बातमी होती, खरं खोटं माहिती नाही, पण ह्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे अशी आमची विनंती। केवळ कायद्याने लोक हेल्मेट वापरतात असं नाही, त्याच्यातनं लोक रेजिस्ट करतात आणि म्हणून काहीतरी वेगळ्या मार्गाने लोकांना बाबा हेल्मेट वापरा याकरता प्रवृत्त करता येईल का, याकरता एक रावते साहेबांनी हा या ठिकाणी मुद्दा मांडला की ठीक आहे, आम्ही अशी सक्ती करत नाही, हेल्मेट सक्ती करून काही लोकांवर त्याचा फायदाही होत नाही, त्याचा रेजिस्टन्स होतो आणि म्हणून पेट्रोल पाहिजे असेल तर हेल्मेट घालून पेट्रोल घ्या वगैरे असं एक वेगळ्या पद्धतीने करायचा त्यांनी प्रयत्न केलाय। पण ही जी परिस्थिती यातनं उद्भवलेली आहे ती परिस्थिती पाहता मी आजच त्यांना सांगेल की त्यांनी चर्चा करून यातनं मार्ग काढावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।